नमस्कार, एबीपी माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी उत्तर प्रदेशातल्या रणसंग्रामाची. यूपीमध्ये सत्तेसाठी अगदी काटेकी टक्कर बघायला मिळण्याची शक्यता आहे, कारण एबीपी न्यूज आणि सीएसडीएसच्या सर्व्हेनुसार कुणालाही स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाहीये. त्यामुळे उत्तर प्रदेशचं चित्र नेमकं 11 तारखेला कसं असणार आहे, काय असणार आहे, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष राहिलंय. उत्तर प्रदेशात सत्तेसाठी भाजप आणि सपा या दोन पक्षात काटेकी टक्कर असेल. भाजप 164 ते 176 तर सपा साधारणतः 169 जागांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून इथे पुढे येताना दिसतोय, परंतु भाजपला किंवा कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाहीये. त्यामुळे चर्चा ही सुरू झाली आहे की चित्र जर का असंच असेल तर पुढे काय होणार. भाजप 164 ते 176, सपा 156 ते 169, बसपा 60 ते 72 आणि इतर 2 ते 6 जागांवरती विजयी होतील असा अंदाज आहे. हा एबीपी आणि सीएसडीएसचा सर्व्हे आहे. एकूण जागा आहेत उत्तर प्रदेशातल्या 403. इंडिया टीव्ही आणि सी वोटरचा सर्व्हे काय सांगतो? भाजप 190 ते 210, सपा 110 ते 130, बसपा 57 ते 74 आणि इतर 8. नेटवर्क 18चा सर्व्हे काय सांगतोय? भाजप 185, सपा 120, बसपा 90 आणि इतर 8.